कितीही मोठं संकट येवो, कितीही मोठं दुःख येवो, आपण जेव्हा देवाला शरण येतो आणि आपलं हृदय, आपलं मन देवासमोर उघडतो आणि कळकळून प्रार्थना करतो, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट देव आपल्या अंतःकरणात शांती देतो. कारण तुम्हाला माहीत आहे, ही देवाची इच्छा नाही आहे आपण घाबरलेले असावं. बायबलमध्ये 366 वेळेला म्हटलेलं आहे, भिवू नकोस, घाबरू नकोस. किती संकटाने आम्ही घाबरून जातो, किती संकटांनी आम्ही अस्वस्थ होतो, पण बायबलमध्ये रोज देव आपल्याला सांगत आहे, घाबरू नकोस. का घाबरू नकोस? मी तुझा बाप जिवंत आहे. मी तुला सोडलं नाही आहे, टाकलं नाही आहे आणि मी तुला सोडणारही नाही आहे. मी तुझा त्याग करणार नाही आहे. घाबरू नको असं देव वारंवार माणसाला सांगतो. म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थनेला बसतो तेव्हा पहिली गोष्ट आमच्या बाबतीत होते ती म्हणजे आम्हाला मनामध्ये शांती येते. देव आम्हाला शांत करतो. घाबरू नकोस, मी आहे. संकट खूप मोठं आहे, तुझी समस्या खूप मोठी आहे, पण घाबरू नको, मी आहे. फक्त विश्वास ठेव, मी तुला यातून बाहेर काढायला समर्थ आहे. याईराची मुलगी मरण पावली होती, त्यावेळेला येशूचे त्याला शब्द होते, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. मुलगी आजारी होती तेव्हा याईर गेला होता येशूला बोलावण्यासाठी आणि येशूला पोचायला उशीर झाला. रस्त्यात येशू असतानाच घराकडून बातमी आली, मुलगी मरण पावली. लोक याईराला सांगत होते, आत्ता गुरुजींना त्रास देऊ नको कारण मुलगी मरण पावली. बायबल म्हणतं येशूने याईराला सांगितलं आणि त्याला धीर देऊन सांगतोय, घाबरू नकोस, विश्वास मात्र धर. मुलगी जिवंत करायचं काम नंतर केलं, आधी त्याला धीर दिला. घाबरू नकोस, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. आणि जिकडे मुलगी होती तिच्या बाजूला गेला आणि येशू म्हणाला, तलिथा कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. आणि ती मुलगी उठली, जिवंत झाली. जेव्हा आपण संकट आल्यावर प्रार्थनेला बसतो ना, तेव्हा सगळ्यात पहिलं देव आपल्या मनामध्ये शांती देतो, आपलं सांत्वन करतो, आपल्याला धीर देतो आणि सांगतो, घाबरू नकोस, मी आहे. शांत हो, अस्वस्थ होऊ नको, भयभीत होऊ नकोस. काही होणार नाही आहे. परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. कोणतीही परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. जगामध्ये भूकंप होत की अपघात होत की वादळं होत की पूर येवोत, पण कोणतीही परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे.